नमस्कार. महाराज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हा चॅनल चालू करण्यामागचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र आणि राजस्थान यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी आणि महाराष्ट्रामध्ये जे काय आहे ते राजस्थानी समाजाला कळावं आणि राजस्थानमध्ये जे काही चांगलं कार्य चालतं ते इथल्या महाराष्ट्रीयन लोकांना कळावं. तर आज महाराष्ट्रामध्ये अनेक राजस्थानी कुटुंब ही अशी राहतात की त्यांना उत्तम मराठी येतं, पण त्यांना इतिहासाबद्दल किंवा इथल्या सांस्कृतिक वातावरणाविषयी, इथल्या साहित्याविषयी फारशी माहिती नाही. तर या निमित्तानं महाराज या चॅनलच्या निमित्तानं अनेक मोठ्या लोकांशी भेटून आपण या सांस्कृतिक वारसा आणि इथल्या परंपरा ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण व्यक्तिविशेषमध्ये नाना फडणवीस यांच्या कार्याचा परिचय करून घेणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. पहिल्यांदी आपला परिचय आपण सर्वांना करून द्यावा अशी मी विनंती करतो. मी अशोक जनार्दन फडणवीस, नाना फडणवीसांचा खापर पडतो. 1742 12 फेब्रुवारी 1742 हा नानांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म सातारला झाला. नाना फडणवीसांच्या कार्याविषयी, त्यांच्या व्यक्तिविशेषाविषयी जर माहिती करून घ्यायची असेल तर प्रथम भानू आणि भट म्हणजे पेशवा आणि फडणवीस या घराण्यांची थोडीशी ऐतिहासिक माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे. श्रीवर्धन हे कोकणातलं, रायगड जिल्ह्यातलं अगदी टोकाचं गाव. त्या ठिकाणी भटांना तिथली प्रमुख पद, महाजनकी ही भटांच्याकडे, त्यांची तिथली मर्दुमकी, त्यांचं तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन ह्या संदर्भात खूप लौकिक त्या लोकांनी मिळवलेला. आणि त्यामुळे बाळाजी विश्वनाथ भट हे देशावर कोकणातनं येत असत आणि या ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी कित्येक देशावरचे प्रश्न सोडवलेले होते. पण जंजिऱ्याच्या सिद्धीला त्यांचं हे मोठेपण खटकायला लागलं. तिथूनच हरिहरेश्वर हे 10 किलोमीटरवर रायगड जिल्ह्याचं दुसरं टोक आहे. त्याच्या बरोबर समोर आज कासवासाठी म्हणून जे वेळास प्रसिद्ध आहे ते वेळास हे भानूंचं त्यांनाच पुढे फडणवीशी मिळाली. ती कशी मिळाली? तर मला पहिल्यांदा सर्वात पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की फडणवीसी म्हणजे काय? तेच सांगणार आहे. आधी पेशवा हा कसा झाला आणि मग फडणवीस हा कसा झाला याची आपण माहिती आता घेतो. तर जंजिऱ्याच्या सिद्धीने बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या घरातल्या लोकांना, त्यांच्या भावंडांना अटक केली. भीती ही की त्यामुळे मराठ्यांचं लक्ष हे कोकणाकडे वळत आहे आणि त्याचा पुढे आपल्याला निश्चित उपद्रव होईल या शंकेने त्यांना अटक केली आणि एका भावाला समुद्रात बुडवून ठार मारलं. हे समोर रत्नागिरी जिल्ह्यात जे टोक आहे, वेळास नावाचं गाव, ते भानूंचं, तिथली महाजनकी ही भानूंची. त्या लोकांना हे फारसं आवडलेलं नाही. ह्या लोकांचे अगदी एकमेकांचे, भटांचे आणि भानूंचे अगदी घरोघरचे संबंध. त्यामुळे भटांना अटक केली आहे हे पाहून भानू बेचैन झाले आणि त्यांनी हर प्रकारे प्रयत्न करून बाळाजी विश्वनाथ भटांना तिथून सोडवलं. आणि मग 3 भानू आणि बाळाजी विश्वनाथ भट हे देशावर यायला निघाले. ते प्रथम आले. तिथे येतानाच त्यांचं वाटेत असं ठरलं की ज्याला जे मिळेल त्यांनी त्यातली अर्धी भाकरी दुसऱ्याला द्यायची. आणि म्हणून ते तिघं आणि बाळाजी विश्वनाथ भट असे देशावर आले आणि पहिल्यांदा पंतप्रतिनिधींच्याकडे नोकरीला लागले. मधल्या काळात बाळाजी विश्वनाथांची कामगिरी, त्यांचं मोठेपण, त्यांच्या समस्या सोडवण्याचं त्यांच्यातलं कौशल्य हे औरंगजेबाने सोडून दिलेल्या किंवा दिलेल्या शाहू महाराजांच्या कानावर आलेलं होतं. त्यामुळे शाहू महाराजांनी
एक आणखी महत्वाची कामगिरी बाळाजी विश्वनाथ भटांना सोपवली. आणि ती कामगिरी अशी होती की आंग्र्यांनी त्यावेळेचा जो पेशवा होता शाहू महाराजांनी नेमलेला, त्याला अटक करून त्याला तुरुंगात टाकलेलं होतं आणि तो जुमानीनासा झाला होता. त्यामुळे मी त्याला सोडवून आणतो, पण मला जर काही अधिकार दिले तर नाही तर तुम्हाला विचारेल की तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून पेशवे पद हे बाळाजी विश्वनाथ भटांच्याकडे दिलं. मग बाळाजी विश्वनाथ भटांनी त्यांच्याबरोबर काही भानू आहेत या लोकांनी जाऊन त्या जुन्या पेशव्याला सोडवलं आणि ही तह हयात पेशवेपद हे बाळाजी विश्वनाथ भटांच्या घराण्यात कायम आलं. पुढे औरंगजेबानंतर दिल्लीला कमीत कमी 4-5 बादशाह झाले. त्या प्रत्येक बादशाचा मुर्दा पाडला गेला आणि मग त्यावेळेचा जो बादशाह होता त्याला आपल्याला स्वतःच्याच प्राणांची खात्री वाटेना, त्याला असुरक्षित कायम वाटायला लागलं. म्हणून त्यांनी शाहू महाराजांना विनंती केली की तुम्ही इथे येऊन आमचं संरक्षण करावं. या संदर्भातले करार, त्याच्या अटी, त्या संदर्भात फौज ठेवण्याची तिचा खर्च, याचे जे करार, त्याच्या ज्या सनदा, त्याच्याकरता वसुलाचे जे हक्क ते मिळवायचे, हा जो कराराचे मसुदे तयार करायचे, त्याकरता बाळाजी विश्वनाथ भट, 3 भानू आणि अगदी मोजके लोक दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यानंतर तिथे ज्या लोकांचं दरबारात, दिल्ली दरबारात प्राबल्य होतं, त्या लोकांना आपण आपली सॉव्हरन्सी गमावतो आहोत असं वाटायला लागलं आणि आपल्या स्वतःच्याच साम्राज्याची चिंता जास्त भासायला लागली. आणि हे सगळं मराठ्यांच्या ताब्यात जातं का काय, अशा शंका त्यांना उत्पन्न झाल्या. त्यामुळे त्यांनी बाळाजी विश्वनाथ भटांना ठार मारायचा कट केला. हा जे बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्या लोकांच्या हा लक्षात आला. आणि मग नाना फडणवीसांचे आजोबा हे बाळाजी विश्वनाथ भट ज्या मेळ्यातनं बसून बादशाहकडे ज्या रस्त्याने जाणार होते त्याच मेळ्यात बसून बाळाजी विश्वनाथांच्या जागी स्वतःला तिथे ठेवून ते बादशाची भेट घ्यायला गेले आणि रस्त्यात ते तिथे मारले गेले. म्हणून बाळाजी विश्वनाथांच्या बरोबर फडणवीशी ही तह हयात वंशम परंपरेने शाहू महाराजांनी ही भानूंच्याकडे दिली. म्हणजे नाना फडणवीसांकडे, हा, नानांच्या पूर्वजांकडे. हा. आता 1742 हा नानांची जन्मतारीख आहे. त्यांचा जन्म सातारला झाला. अतिशय कुशाग्र बुद्धी, पण वयाच्या 8व्या वर्षीच पितृछत्र हरवलं. तत्पूर्वी जनार्दन पंत, नानांचे वडील, आणि बाबूराव हे चुलते नानांचे, हे फडणवीशी बघत असत. पण जनार्दन पंतांचा अकाली मृत्यू झाला आणि मुलगा तर लहान आहे. पुन्हा त्या काळात नानांना ध्यान लावून बसायचं फार वेळ, त्यामुळे वारंवार देवपूजा आणि ध्यान लावून बसणं ह्यात त्यांचा वेळ जात असे. ते त्यांच्या आईला अजिबात आवडलं नाही. मग प्रसंगी धाक धपटशा करून त्यांना फडावर जायला लावलं. म्हणजे जिथे अकाउंट्स लिहिले जातात, जिथे पॉलिसीज ठरवल्या जातात, त्या ठिकाणावर त्यांना पाठवलं आणि बाबूराव फडणवीसांच्या हाताखाली नानांचं ट्रेनिंग सुरू झालं. या त्यांच्या प्रशिक्षणात त्यांना खूप अनुभव आला. हे जे काही एक्सपोजर अगदी लहान वयात त्यांना जे मिळालं त्याचा त्यांनी अचूक फायदा घेतला. त्यातून ते अत्यंत उत्तम प्रशिक्षित असे प्रशासक म्हणून नावरूपाला आले. त्याचबरोबर काय राज्याची धोरणं ठरवायला पाहिजे
कोणत्या गोष्टी राज्याच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत त्या निवडणं, त्या संदर्भात आपल्याला सहाय्यक कोण असतील, परराज्यातले लोक आणि परराष्ट्रातले लोक सुद्धा, आणि कोण विरोधात जातील, कशा करता कोण आपली गाठभेट घ्यायला, पेशव्यांची गाठभेट घ्यायला येत आहे, अशी माणसं ओळखायची, त्यांच्या वृत्ती ओळखायच्या, त्यांच्या चाली ओळखायच्या, त्यांचं बोलणं, त्यातून ते आपलं अंतरंग किती उघड करतायत, किती लपवतायत, हे सगळं जाणून घेणं, आणि ते जाणून घेताना त्या माणसाचा सगळा इतिहास, त्यांची धोरणं ही आपल्या राज्याला किती घातक असू शकतील, किती पूरक असू शकतील, हे लवकर फार नानांना शिकायला मिळालं आणि त्यातून नाना फडणवीस हळूहळू घडत गेले. तर मी म्हणजे तुम्ही ही पार्श्वभूमी अतिशय व्यवस्थित सांगितली. तर मला असं विचारायचं की नानांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा भारताच्या पटलावरती नेमकं काय चाललेलं होतं? औरंगजेबाचा मृत्यू झालेला होता. मराठी राज्य हे तसं विकळावस्थेला आलेलं होतं, कारण राज्याला वाली असा कोणी राहिलाच नव्हता. शाहू महाराज नुकतेच सुटून आले होते. तोपर्यंत संभाजी महाराजांच्या नंतर येसुबाई आणि शाहू महाराजांना औरंगजेबच तिकडे घेऊन गेलेला होता, आणि इकडे मराठ्यांचा लढा हा तारा राणी साहेबांनी चालवलेला होता. कोल्हापूरच्या राजाराम महाराजांच्या त्या पत्नी, राजाराम महाराजांचाही अकाली मृत्यू, लवकर मृत्यू झाला जिंजीला, आणि तेव्हापासनं मराठी राज्यालाही कोणी वाली नाही अशी अवस्था झालेली. कोणी लिडरशिपच नाही, कोणी नेतृत्व देऊन त्याला काही आकार उकार देईल, त्याची धोरणं ठरवेल. विविध दिशांनी, विविध वेगळ्या विचारांनी लोक वावरतात, आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करतात, काही ठिकाणी सदुपयोग करतात. अशा परिस्थितीत शाहू महाराजांचं आगमन म्हणजे शाहू महाराजांना सोडणं म्हणजे ही औरंगजेबाने केलेली बुद्धिबळातली एक चाल होती. त्याची अटकळ अशी होती की यामुळे मराठ्यांच्या मध्ये आपापसात भांडणं लागतील. पण तसं न घडता शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली लोक एकत्र आले. त्याच्यात बाळाजी विश्वनाथांचा सहभाग फार मोठा आहे. त्यांना सहकार्य करणारे जे इतर मराठा सरदार तेही त्याला कारणीभूत आहेत, आणि असं एक संघ, विशिष्ट अशी ध्येय धोरणं असणारं एक साम्राज्य उभं राहायला, त्याचा विस्तार व्हायला सुरुवात झालेली होती. उभं केलं शिवाजी महाराजांनी. आता पण नाना फडणवीस जे आहेत तर त्यांच्याकडे जे गुण होते, म्हणजे असं म्हणलं जातं की नाना फडणवीसांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये कुठलंही शस्त्र किंवा तलवार हातात घेतली नाही, तर 3.5 शहाण्यापैकी अर्धे शहाणे म्हणून त्यांना सांगितलं जातं. तर ते नेमकं काय आहे? आता आपण पहिल्यांदा हे बघूया की 3.5 शहाणे म्हणजे 3 शहाणे तरी कोण होते. तर सखाराम बापू बोकील, निजामाचा विठ्ठल सुंदर आणि देवाजी पंत नागपूरकर भोसल्यांचा जो प्रधान, जो सचिव, जो धोरणं ठरवण्यात, राज्याच्या पॉलिसी आखण्यात आणि त्या अंमलात आणण्यात, प्रसंगी युद्धात नेतृत्व करण्याची क्षमता असणारे असे हे 3 जण आहेत. आणि एकटे नाना फडणवीस हे प्रकृती फार काही उत्तम लढवय्या अशी नव्हती, पण ह्या तिघांच्या मध्ये कायम चांचल्य आहे, स्वार्थ जास्त आहे. प्रसंगी राज्याचं, राष्ट्राचं विचार त्यांनी केलेला नाहीये. सखाराम बापू बोकील हे तसं उत्तम उदाहरण आहे. देवाजी पंतही तसाच आहे. आणि विठ्ठल सुंदर तर त्यांनी निजामाचीच चाकरी केलेली आहे. पण प्रखर राष्ट्रप्रेम, प्रखर राज्यनिष्ठा
राष्ट्रनिष्ठा ही फक्त नाना फडणवीसांच्या संदर्भात त्यांच्याकडे दिसते आणि त्याचे अनेक उदाहरणं तुम्हाला इतिहासात सापडतील. आता नाना फडणवीसांचं जे काही कार्य आहे तर त्यांची कार्यशैली किंवा त्यांचं जे पद आहे त्याचं कार्य करण्याचं नेमकं काय स्वरूप होतं? फडणवीस त्याचा एक भाग म्हणजे अकाउंटंट जनरल आहे. सगळे हिशेब अत्यंत काटेकोरपणे आळस न राखता, कुठल्याही प्रकारे आळस न करता. मग थोरल्या माधवराव साहेबांचं त्यांच्याबद्दलचे उद्गार असे आहे की नाना उभाळा म्हणजे आळस कसा तो ठाऊक नाही. 3-3 तास 4-4 तासच झोप आणि प्रसंगी हिशेब अतिशय काटेकोरपणे सांभाळलेले. लॉजिस्टिक्स हा जो महत्वाचा भाग आहे, फंड्स उभे करणं, कारण राज्य कायम तोट्यात आहे. नाही तर फडणवीसी व्यतिरिक्त अशा कुठले अजून पद होती त्याविषयी पण थोडीशी माहिती सांगा. फडणवीसांखेरीज कारखानवीस आहे, चिटणवीस आहे, हिशेबनवीस आहे, सबनवीस आहे, अशी अनेक पद आहेत आणि त्या त्या पदांवर त्या त्या वेळच्या लोकांनी अत्यंत सक्षमपणे काम केलेलं आहे. ही आपल्या मराठी साम्राज्याचा हा गाभा आहे. त्याच्या जोरावर, त्यातल्या अचूकतेवरच मराठा साम्राज्य पार तुर्कस्तानपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. किंबहुना जे निजामाकडचे गोविंदराव काळे म्हणून जे वकील आहेत मराठ्यांचे, ते नाना फडणवीस आणि महाजी शिंदे यांची दिलजमाई झालेली त्याच्याबद्दल ते आनंद व्यक्त करतात. आणि ते तो आनंद व्यक्त करताना ते म्हणतात ही मराठा साम्राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे की तुमचं एकमत झालंय, तुम्ही एकमताने आता पुढे चालणार आहात. एक तलवार गाजवतो आहे, एक सेनापती नेतृत्व सैन्याचं करतो आहे आणि दुसरा पॉलिसी ठरवून ती अंमलात आणून त्याप्रमाणे धोरणं आखून शत्रूला मात देतोय, प्रसंगी लोकांना जवळ करतो आहे, मिळवतो आहे, वेगवेगळ्या इंटरेस्ट असणाऱ्या लोकांना एकत्र जमवतो आहे, एका ध्येयाने बांधतोय, एका सूत्राने बांधतोय. हे नाना फडणवीसांचं जे मोठं महत्वाचं काम आहे ते त्याच्याकरता इंग्रजही त्यांना वाखाणतात. एकदा शब्द हा आनंद व्यक्त करतानाच पुढचंही म्हणताय, कुठले तुर्कियांचे राज्य? भारतीय राजे नालायक निघाले म्हणून तुर्की आले. इतका प्रचंड आवाका असणारं साम्राज्य 1775 ते आपल्या मृत्यूपर्यंत नाना फडणवीसांनी सांभाळलेलं आहे. त्यांनी जे दप्तर आजही जे पेशवे दप्तर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे आहे, डेक्कन कॉलेजकडे आहे, त्यात अत्यंत काटेकोरपणे उत्तम लावलेले कागद हे नाना फडणवीसांच्या दप्तरातच मिळतात. मुत्सद्दीपणाबद्दल जर बोलायचं झालं तर बारभाईचं कारस्थान जे आहे हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. नारायणरावांच्या खुनानंतर अत्यंत चंचल असणाऱ्या, कानानी हलका असणाऱ्या राघवदादांच्याकडे जर हे मराठी साम्राज्याचा कारभार गेला तर त्याचे किती दुष्परिणाम होऊ शकतील. म्हणून जे 12 लोक एकत्र आले, ही बेलबाग त्याला साक्ष आहे. कित्येक धोरणं ही इथे बेलबागेत ठरलेली आहे. कित्येक महत्वाच्या लोकांच्या गाठी भेटी नानांनी इथे बेलबागेत घेतलेल्या आहे. इथे विष्णूंसमोर शपथा झालेली आहे. त्यांच्या साक्षीने बारभाईचं कारस्थान हे पूर्णत्वाला नेलं गेलं आणि सवाई माधवरावांचा जो जन्म आहे त्यावेळेला नानांनी जे संरक्षण केलेलं आहे, पुरंदरला हलवून दाजी पटवर्धन म्हणून त्यांनी नेमलेले अत्यंत विश्वासातले सरदार आहे,
त्यांच्यावर सवाई माधवरावांची, गंगाबाईंची ही संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर नानांनी सोपवलेली आहे. कायम तिथे येणारी कुणबीण कोणीही मनुष्य गेला तरी त्याच्यावर दाजी पटवर्धनांचं अतिशय बारकाईने लक्ष असायचं. झोपताना सुद्धा ते उंबरठ्यात झोपत असत. त्यांना ओलांडल्याशिवाय सवाई माधवरावांच्या आणि गंगाबाईंच्या खोलीत प्रवेश करता येत नसे. सावलीसारखे उभे होते, सावलीसारखे उभे होते. हो. आणि नेहमी येणारी कुणबीण एक दिवस काय दाजी पटवर्धनांना संशय आला माहिती नाही, पण ओरडले, अरे थांबव तिला, ती घात करायला आलेली आहे. आणि सगळी झडती घेतली, कुठे काही सापडेना. शेवटी केसांमध्ये, अंबाड्यामध्ये मोठा सुरा सापडला आणि कबूल केलं की मी सवाई माधवरावांना ठार मारण्यासाठीच मला सुपारी दिली गेलेली होती आणि म्हणून मी आले. ही कामगिरी करण्याकरताच मी इथे राहिलेली आहे. तुमचा विश्वास जिंकावा म्हणून एरवी काही नाही. मी दररोज येणारी कुणबीण. पण मग पुढे पुरंदरावरच तिचा कडेलोट, तिला शिक्षा दिली गेली आहे. हा एक भाग. हा बारभाईच्या कारस्थानाचा. पुढे सवाई माधवरावांना पेशवेपद, 40व्या दिवशी लहान मुलाला पेशवेपद दिलं. त्यांचं प्रशिक्षण, तो जो पेशवा घडवला त्याकरता जे नानांनी अपार कष्ट केले, ज्या सिस्टीम्स आखल्या त्या आजही बोधप्रद आहे. एक लहान मुलाने कारभार चालवायचा आहे याचं एकच उदाहरण सांगतो की 2 वर्षाचे आहेत सवाई माधवराव आणि सगळ्या फ्रेंच, त्यानंतर ब्रिटिश आणि इतर सरदारांच्या गाठीभेटी घ्यायच्या. हे 2 वर्षाचं मूल विरासन घालून दरबारात आई नाही, शू नाही, शी नाही, 6 तास बसलाय विरासनात आणि सगळ्यांचे मुजरे घेतलेत गंभीरपणे. हे बघितल्यावर लोक चकित झाले आणि म्हणायला लागलेत की परमेश्वराचा अवतार. पण ते घडवण्यामागे नाना फडणवीस आहे. पुढे त्यांना अतिशय उत्तम, त्यांच्याकरता त्यांना म्हणून निरनिराळ्या प्राण्यांची ओळख व्हावी म्हणून पेशवे उद्यान आहे. त्याच्यात गेंडे आणलेले आहेत, पाणघोडे आणलेले आहेत, नाना तऱ्हेचे पक्षी, वाघ, सिंह हेही आणलेलं आहे. हे सगळं नानांनी सवाई माधवराव हे घडावे म्हणून केलेलं आहे आणि त्याकरता उत्तम शिक्षकांची नेमणूक त्यांनी केलेली आहे. तर मला असं म्हणायचं की आत्ता नानांचा जो काळ आहे त्या काळामध्ये अनेक प्रवासी हे भारतामध्ये येत होते. हो. तर नानांचा जो पत्रव्यवहार आहे किंवा नानांचं दप्तर जे म्हणतात, हो, ते अतिशय व्यवस्थितपणे सांभाळलं गेलं. हो. तर त्याविषयी एक सांगा. आणि दुसरं म्हणजे जे परदेशी प्रवासी आले त्यांनी काय घेऊन ठेवले? हे जसं बारभाईचं मी कारस्थान सांगितलं तसं आणखी एक मोठं कारस्थान नानांनी केलेलं आहे. त्याला चौकडीचं राजकारण म्हणतात. त्यामध्ये इंग्रजांचा प्रभाव फार वाढतोय असं जेव्हा दिसायला लागलं, ते डोईजड होत आहे असं जेव्हा वाटायला लागलं, तेव्हा निजाम, हैदर, नागपूरकर भोसले, गुजरातचे गायकवाड, अशा लोकांमध्ये आणि खुद्द पेशवा शिंदे, होळकर अशांमध्ये एक जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या. याला चौकडीचं राजकारण म्हणतात. आणि त्यात नागपूरकर, त्यात हैदर, निजाम यांनी दक्षिणेकडच्या जी व्यापारी केंद्र इंग्रजांनी निर्माण केलेली होती ती पूर्णपणे नाहीशी करणं, हे त्याची जबाबदारी हैदरवर आणि पुढे निजामावर, या दोघांवर सोपवलेली. पश्चिमेकडचा सगळा भाग हा
इंग्रज मुक्त करायचा ही जबाबदारी गायकवाडांच्याकडे, उत्तरेकडचा भाग शिंदे होळकरांकडे आणि कलकत्त्यावरनं ओरिसा मार्गे ज्या रसदी येऊ शकतील त्या सगळ्या अडवायच्या, तिथे चोपून काढायच्या ही जबाबदारी नागपूरकर भोसल्यांकडे. हे जेव्हा वॉरन हेस्टिंग्जला तिथे बंगालमध्ये कळलंय की असं काहीतरी घडतंय तेव्हा त्याचं धाबं आणलं आणि त्यांनी नागपूरकर भोसल्यांना भरपूर पैसे देऊन विकत घेतल्यासारखं झालं. आणि इकडे ज्या गोष्टी व्यापारी केंद्र उद्ध्वस्त करून, त्यांची कंट्रोल पॉइंट सगळे उद्ध्वस्त करून इंग्रजांचे हैदर अलीनी आणि निजामानी ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्यांना पूर्वेकडनं रसद ओरिसा मार्गे येऊन पोचली आणि ती पुन्हा पूर्ववत ती केंद्र स्थापित झाली. हे नानांचं राजकारण जर पूर्णत्वाला गेलं असतं तर इंग्रजांचं नाव निशाण राहिले नसते. हे अत्यंत महत्वाचं त्यांच्या उत्तर आयुष्यातलं नानांनी केलेलं एक मोठं राजकारण. आणि त्याच्यानंतर महाडचं राजकारण हे तर आहेच आहे. त्यावेळेला नाना हे महाडला राहिले, पुढे रायगड हाही नानांच्या ताब्यात आहे. नानांनी तिथे गेल्यानंतर, रायगडला गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की दरबार जिथे भरत असे त्या सभागृहामध्ये, त्या दरबारगृहामध्ये सिंहासनाच्या जागी लोकांनी बळद केलंय, म्हणजे धान्य साठवण्याचं कोठार. नानांनी ते हटवलं, ती गोष्ट साफ केली, ब्राह्मणाकडे तिथे पूजा चालू केली सिंहासनाची आणि सनई चौघडा चालू केला आणि दंडक घातला. येता जाता प्रत्येकाने तिथे मुजरा करायचा, कारण मराठा साम्राज्याचा पाया तिथून आहे. ते आमचं श्रद्धास्थान आहे, ते असं दुर्लक्षित राहून चालणार नाही. रायगडावरच्या कित्येक इमारती पुढे नानांनीच दुरुस्त केल्या. आता साधारण पुण्याचं आता जे जुनं पुणे आहे ते बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर तुम्ही त्या अनुषंगाने त्या काळातलं जे पुणे होतं तर साधारण नानावाडा आहे किंवा आता तुमचं बेलबागचं जे मंदिर आहे तुम्ही जिथे राहताय, किंवा लक्ष्मी रोड आहे, टिळक रोड आहे, तर इथल्या ज्या वास्तू आहेत त्याचं काही थोडक्या ज्या वास्तू आहेत त्यांचं ऐतिहासिक महत्व हे तुम्ही जर सांगितलं तर प्रेक्षकांना. प्रथम आपण दप्तराविषयीचा प्रश्न घेऊ. नानांचं दप्तर अतिशय काटेकोरपणे व्यवस्थित ठेवलेलं. आज आपल्याकडे प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये तुम्हाला संचिका, इनवर्ड आउटवर्ड नंबर, त्या रेफरन्सनी पत्रव्यवहार केलेले तुम्हाला दिसतात. पण ह्या सगळ्याचे जनक नाना फडणवीस आहेत आणि ते अतिशय काटेकोरपणे ठेवलेलं. उदाहरण सांगायचं झालं तर 1897 म्हणजे प्लेगचा उद्रेक पुण्यात इतका झालेला की निर्मनुष्य पुणे झालेलं होतं. अशा वेळेला इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे वाईला जाऊन राहिले. आपला जो वाडा आहे हो, मेणवलीला गेले आणि मेणवलीला जे मेणवली दप्तर म्हणून आज ओळखलं जातं त्या मेणवली दप्तराचे त्यांनी 6 भाग केले. त्या टिळकांना ते पत्र लिहितात, त्यात त्याचा ते उल्लेख करतात की इथे मला 50-50 फूट लांबीचे नानांनी मिलिटरी पॉइंट ऑफ व्ह्यूनी महत्वाची ठिकाणं दर्शवणारे देशाचे आणि एशियाचे काढलेले नकाशे मिळाले. त्याचबरोबर पुणे ते लंडन, कारण माझं टार्गेट ते आहे, असा जमिनीच्या मार्गाचा, भूमार्गाचा नकाशा काढलेला तो मिळाला. ह्याच्याबरोबर सवाई माधवरावांची डायरी रोजनीशी, ते रोज काय करतात, काय त्यांचा दिनक्रम असतो हे लिहिलेली डायरी मिळाली. ह्याही शिवाय अनेक करारमदार, अनेक हिशेब बारकाईने लिहिलेले हे मिळाले. आणि त्याच्याबरोबर त्या काळात म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती होऊन राजा राणी मारले गेले होते. त्यावर निरनिराळ्या देशांच्या वकिलातींमध्ये या घटनांबद्दल झालेल्या चर्चांचे अहवाल नानांनी मागवलेले
ते त्यांना मिळाले. इतकं विचक्षण आणि इतकं सावधपण, इतकं चौफेर लक्ष की जगात काय चाललंय हे मला माहीत असलंच पाहिजे. म्हणजे वॉरन हेस्टिंग्सच्या खुद्द खोलीत नानांचा माणूस होता. त्याला त्याच्यावर एवढंच काम होतं की तू काही विचार करायचा नाहीस. त्याने तोंड धुतलं केव्हा, त्याने चूळ भरली केव्हा, तो शीशूला केव्हा गेला, इथपासनं सगळं मला रोज कळलं पाहिजे. आणि ते त्यांना दररोज कळत असे. वॉरन हेस्टिंग्स कुठे, कलकत्त्यात. तर इतकं सावधपण, इतकं विचक्षणपण, हे अशी चौफेर दृष्टी ही राज्यकर्त्या पुरुषाला अत्यंत आवश्यकच असते. तिथे भाबडेपणा, हा भोळेपणा हा चालत नाही. तिथे विचक्षणपणाच, सावधपण असायलाच लागतं. स्ट्रॅटेजिस्ट आत्ताच्या भाषेत. हो. आणि त्या काळात आता उदय कुलकर्णींनी हे कागद आणलेले आहेत. ज्या वेळेला एक कवडी अशी मजुरी रोजगार होता, त्या काळात पदरचे नानांनी 6 कोटी रुपये खर्च केले महाडच्या राजकारणात. त्यात होळकरांना काही दिलेत, आणखी कोणकोणाला काही दिलेत, त्या सगळ्याचे हिशेब आता उदय कुलकर्णींनी, डॉक्टर उदय कुलकर्णींनी आणलेला आहे. तो आपल्याला पाहायला मिळतो. संकेत कुलकर्णी म्हणून जो आज इंग्लंडमध्ये ह्या संदर्भात काम करतो, त्यांनी हे तिथून कागद काढून दिले. आणि अजून अनेक पत्रकार, जीवबाई ह्या ज्या नानांची जी शेवटची पत्नी होती, त्या पुढे जेव्हा मेणवलीला येऊन राहिल्या, त्यावेळेला कर्नल ब्रिग्सनी मेणवलीतून 100 रुमाल नेले आणि त्यापैकी 10 रुमालच फक्त परत दिले. तरी सुद्धा त्यातले इतक्या महत्वाच्या गोष्टी पुढे यांना सापडलेल्या आहेत एका राजवाड्याला. रुमाल म्हणजे काय ते सगळ्यांना सांगा. रुमाल म्हणजे त्यांना तर रुमाल म्हणजे कागदपत्रांचा एक संच, खूप मोठा गठ्ठा, हा, त्याला रुमाल म्हणतात. असे अनेक रुमाल हे मेणवली दप्तरात होते. त्याचे त्यांनी 6 भाग केले की हा रुमाल, हा पत्रव्यवहार, हा हिशेब या संदर्भातला. नानांच्या पत्रव्यवहाराविषयी आणि त्यांच्या कारभार दक्षतेविषयी सांगायचं झालं तर पानपतावर जाताना नाना फार लहानच, 17 वर्षाचे आहे. आपल्या आईला, बायकोला सगळ्यांनाच बरोबर घेऊन गेले. कारण तीर्थक्षेत्र, तीर्थाटन घडेल ही त्यामागची एक भावना. जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या आजारी पडण्यामुळे, कारण प्रकृती नाजूक, त्यामुळे कित्येक वेळा मोहिमा, मजला ह्या कमी जास्त झाल्या. नानांना बरं वाटलंय, आज इथे आपण उतरायचं होतं, त्याच्या पलीकडे एक 10 मैल पलीकडे आपण थांबू. नाही, आज त्यांची तब्येत बरोबर नाही आहे, 5 मैल अलीकडे आपण थांबू. अशा गोष्टी झालेल्या आहेत. अशा वेळेला आपल्या सैन्याची दक्षता, त्यातला काटेकोरपणा, हे लिहिताना नाना लिहिताय की एक गागदी एका कुंभिणीवर पडला, म्हणजे त्यांनी बलात्कार केला. राऊताने त्याला भाल्याने तेथेच ठार केला. त्याची चौकशी कसली करायची असते. हा माझा सपोर्ट स्टाफ जर त्याला इनसेक्युअर वाटायला लागलं, असुरक्षित वाटायला लागलं, तर सैनिकांची धुणे धुण्यापासनं, भांडी घासण्यापासनं, त्यांचे स्वयंपाक करण्यापासनं, त्यांचे इतर सगळ्या गोष्टी, भाजीपाला आणण्यापर्यंत, तो निवडण्यापासनं हे करेल कोण काम. त्यामुळे तो असुरक्षित वागलेला, त्याला वाटणं हे अत्यंत धोकादायक, हे चालणार नाही. ही मराठी सैन्याची, मराठी शासनाची ही शिस्त आहे. आणि त्या जोरावर तर आपण पुढे गेलेलो, आपण जिंकतही आलेलो. नाना फडणवीसांचं व्यक्तिगत आयुष्य, म्हणजे त्यांचा परिवार, याविषयी थोडंसं सांगितलं. तेही सांगतो. नाना फडणवीसांचा परिवार, नानांनी 9 लग्न केली, कारण मुलं जगत नसत म्हणून 9 लग्न केली. पण त्यांच्या मृत्यूच्या वेळेला नानावाड्यात नानांचा मृत्यू झाला. त्यावेळेला घरात कोणीच नव्हतं, कारण बगाबाई म्हणून ज्या हयात पत्नी आहे आणि जीवबाई, ही फारच लहान, 9 वर्षाची आहे. ह्या दोघी नवस फेडायला
म्हणून त्र्यंबकेश्वरला गेले आणि इकडे नानांचा मृत्यू झाला. आता नानांचा मृत्यू झाल्यानंतर गाद्यांचे त्यावेळेचे पगार थकलेले, पण दुर्लभ शेठ हरिभक्ती म्हणून टांगसाळ आहे, ज्याला टांगसाळ काढायला परवानगी नानांनी दिलेली होती, त्याची टांगसाळ ही आज मशीद जी आहे ना इथे, तांबोळी मशीद, त्या तांबोळी मशिदीच्या पलीकडे एक कृष्णाचं मंदिर आहे. तर तो सगळा भाग लक्ष्मी रोडही त्यातनंच झाला, त्याच्या टांगसाळीतनं. आणि दुर्लभ शेठ हरिभक्ती ही आज संबंध देशातली एक मोठी बिग फोर सारखी मोठी CA फर्म आहे. आणि माझं भाग्य फार थोर, मी त्यांचा ऋणी आहे, कारण नानांची अंत्ययात्रा निघावी म्हणून पगार सगळे या दुर्लभ शेठनी भागवलेले आहेत गाद्यांचे. आणि त्यावेळेच्या याच्यात सुद्धा 10,000 लोक नानांच्या प्रेतयात्रेला आलेले, अंत्ययात्रेला आलेले. तर ह्या घरातले लोक आज नानांचे कोण वंशज आहेत हे म्हणून मला भेटायला इथं आलेले आहेत. ही माझं केवढं पुण्यही आहे, मी त्यांचा ऋणी आहे वास्तविक. हे माझं सद्भाग्य आहे की ते लोक येऊन मला आज भेटले, हे माझं सद्भाग्य आहे. आणि अशीच राजस्थानातनंही आणलेली अनेक कुटुंब, इथे तुम्ही पुढे गेला की गणपती चौकात अलीकडे सिसोदिया म्हणून घर आहे, ते राजस्थानातनंच आणलेलं आहे. तुम्ही त्यांना विचाराल तर ते सांगतात की तुम्हीच नाना फडणवीसांनीच आम्हाला इथे आणलेलं आहे. आता आपण आपल्या म्हणजे आपलं चर्चा तर चालूच आहे, पण आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे येऊया. तर नानांचं आत्ताच्या काळामध्ये म्हणजे एक आत्ताचा जो तरुण मुलगा आहे किंवा आत्ता जे इतिहासाचा अभ्यास करणारी मुलं आहेत, तर त्यांनी नानांच्या व्यक्तिमत्वाकडे कशा दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि नानांचे असे कुठले गुण आहेत की जे आजही आपल्यासाठी उपयोगी पडू शकतात? आज इंग्रजी शिक्षण हा जो भाग आहे आणि शिक्षण पद्धती आहे, यातून फक्त दुर्दैवाने पोपटच तयार होत आहे. आपली कर्तव्यावर असणारी माणसं, कारण त्यांना त्या प्रकारचं शिक्षण मिळतच नाही. म्हणून अगदी लहान वयात नानांना जसं एक्सपोजर मिळालं, किंबहुना या संदर्भात तुम्हाला कायम संध्याच असत. त्यामुळे शाहू महाराजांच्या घोड्यामागे धावणारा एक मुलगा हा पुढे भालाईत आणि पुढे होळकर, सरदारकी, एक मोठी जबाबदारी एका बाजूची देशाच्या, हे सांभाळणारं सामर्थ्य संपन्न असं एक व्यक्तिमत्व तयार होतं. तीच गोष्ट महाजी शिंद्यांच्या घराची, तीच गोष्ट पेशव्यांची सुद्धा. हे असं जे काही तुमच्या अंगातल्या गुणांना वाव देणारं शिक्षण, हे तुम्ही जास्त घेतलं पाहिजे. नाहीतर मी M.Com झालो आणि मला अकाउंट्स लिहिता येत नाही, मला बँकेचे व्यवहार माहिती नाही, हे जे शिक्षणातलं फोलपण आहे, नुसती पुस्तकी विद्या आहे, त्याही पेक्षा खूप शिकता येण्यासारखं आहे. मीच उदाहरण माझं जरी द्यायचं झालं तरी मी M.A. जर्मन आहे. आणि जर मी M.A. जर्मन आहे तर जर्मन माणसाबरोबर जर मी 5 मिनिटं बोलू शकणार नसेन तर मी M.A. जर्मन झालो कशाला? त्याचा काय उपयोग? कम्युनिकेशनसाठी भाषा आहे ना, मग ती जर मला येत नसेल, त्याच्याबरोबर जर मला 5 मिनिटं बोलता येणार नसेल तर मी M.A. झालो, याला अर्थ काय? तेव्हा असं असता कामा नये. मग याच्यासाठी काय एक्सपोजर मिळालं पाहिजे? लहान मुलाला आपण मराठी इंग्रजीतनं शिकवत नाही की मराठीतनं शिकवतो. तशी गोष्ट तुम्ही, आता मी शेती करायला गेलो तर जेव्हा गेलो त्यावेळेला मला गडी काम करत नाही म्हणजे तरी काय हे कुठं माहिती होतं. पण माझ्याकडे काम करणाऱ्या 5-5 पिढ्या काम करणाऱ्या गाड्यांनी मोठाला धरून याला शेती म्हणतात असं शिकवलं. म्हणजे काय? उदाहरणच सांगतो. सगळी त्यावेळेला लाकडी अवजारं असतात, म्हणत असत, त्यांना वेअर अँड टेअर आहे ना. पण मग अशा वेळेला
सुताराला बरोबर घेऊन आपल्या शेतातनं हिंडायचं असतं. म्हणजे मग तुम्हाला झाडं वाचता यायला लागतात. अरे या ठिकाणी गाठ आहे, हे लाकूड चालणार नाही बरं का, तर ते चिरटेल, ते फाटेल, आणि मग यातून दांडी फाउंडी निघेल, यातून फळ निघतील, यातून चौकटीचं लाकूड निघेल. तेवढंच काढायचं असतं. अख्खं झाड कोण काढतं? ते तोडायचं नसतं. त्याचे औषधी इतर कितीतरी उपयोग असतात. हे मला जसं जिवंत शिक्षण मिळालं शेती संदर्भातलं, तसं प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला उपलब्ध आहे ना. नुसतं पंख्याखाली बसून मला 60,000 रुपये पगार मिळाला पाहिजे, मला लाखभर रुपये पगार मिळाला पाहिजे, हे काही खरं नाही. त्याच्याकरता उमेदवारी करायची जी तयारी पाहिजे आणि मिळेल ते शिक्षण. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्या मेणवलीच्या घाटाचा वाडाचा अभ्यास करायला खूप कॉलेज ऑफ आर्किटेक्चरची मुलं येतात. खूप आर्किटेक्ट्सही येतात, रिनाउन्स्ड असे आर्किटेक्टही येतात, परदेशी येतात, आपल्याही देशातले येतात. त्यातलं एक जोडपं हे सगळा घाट वाडा बघितला आणि मला म्हणायला लागलं की आम्ही जगभरात हिंडलो आणि ह्या संदर्भात तुम्हाला जर काही याच्या संवर्धनासाठी, याच्या दुरुस्ती देखभालीसाठी काही जर मदत लागली तर आम्ही द्यायला तयार आहोत. ही मदत मला नको, कारण मला जुन्या पठडीतले अजून जे खेड्यातनं पठड्या स्कूल्स या संदर्भातली टिकवलेले जे लोक आहेत ते मला अजून माहिती आहे आणि ते शाबूत आहेत. त्यामुळे मी मदत नाकारली. पण त्यांनी एक किस्सा मला सांगितला. मध्य प्रदेशातल्या एका अत्यंत रिमोट एरिया हे जोडपं गेलं होतं. कळलं असंच की तिथे छोटासा घाट आहे, त्याच्यावर छत्र्या आहेत, 1-2 देवळं आहेत. ती रचना काय आहे म्हणून आम्ही बघायला गेलो, कारण आम्ही आर्किटेक्ट आहोत, तो आमचा विषय आहे. म्हणून आम्ही बघायला गेलो, सगळं बघितलं, फोटो काढले, त्याचा ॲनालिसिस आणि चर्चा करत आम्ही दोघं नवरा बायको येत असताना पारावर 5-6 म्हातारी खेड्यातली त्या बसलेली. त्यातल्या एका म्हाताऱ्याने आम्हाला बोलवलं आणि विचारलं, पोरांनो काय बघितलं तरी? तर त्यांनी सांगितलं की आम्ही आर्किटेक्ट आहोत, जगभरात हिंडतो, या या इमारती बघितल्या, ही रचना बघितली आहे आणि आम्ही त्याचं आता विश्लेषण करतो, त्याचा अभ्यास, आमच्या दृष्टीने आम्ही त्याचा ॲनालिसिस करतो. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, पोरांनो तुम्हाला काही कळलं नाही, इकडे या. असं म्हणून त्यांनी एका छत्रीजवळ नेलं, शिवलिंगावर जी छत्री असते ती, आणि त्या छत्रीतलं एक कमळ दगडी फिरवलं. ती दगडी छत्री मिटली. त्याचे सगळे त्यांनी शूटिंग केलेलं होतं आणि पुन्हा ते उलटं फिरवल्यावर ती दगडी छत्री पूर्ववत झाली. हे जे ज्ञान आहे हे मिळवण्यासाठी जे उमेदवारी करायला लागते त्याचं काय? छाप्यानं केल्यासारखं मी इंजिनियर झालो, अनुभव काही नाही, करायचा काय तो? म्हणून माझ्याकडे जेव्हा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरची मुलं येतात तेव्हा पहिला प्रश्न माझा त्यांना हा असतो की अरे तुम्हाला आता हॉरिझॉन्टल असे स्पेस कोण देणार? सगळ्या व्हर्टिकल स्ट्रक्चर्स. पुन्हा जेव्हा एखाद्या सरकारी योजनेत अशी दुर्मिळ वास्तू जायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही त्याचं केलेलं लाईफ आणि त्याचं जे तुम्ही काय म्हणू पण त्याला व्हॅल्युएशन करता, त्यावेळेला बघा तुम्ही काय करता ते. मग मेलेलं स्ट्रक्चर तू कशाला वाचायला आणि शिकायला येतोस? आणि दुसरी गोष्ट, आज 40-50 वर्ष अशा टीम्स माझ्याकडे येतात. त्यातल्या कुठल्या टीमनी अशा प्रकारच्या वास्तू आपण रेस्टोर करू आणि केल्या म्हणून मला एकतरी वास्तू दाखवा. म्हणजे नुसतं पाठी टाकल्यासारखा मी प्रोजेक्ट केला का केला हा एक भाग, आणि ज्या वीरू सहस्रबुद्धेने यांना त्यांना पाठवलंय तिथे या प्रकारचा अभ्यास करायला, त्याला ह्याच वास्तूवर अनेक कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या मुलांनी यापूर्वी पण प्रोजेक्ट्स केलेली आहेत. ती तुझ्या लायब्ररीत का नाही? पुन्हा फुटपट्ट्या घेऊन जणू काही मापं बदलतात का? पुन्हा फुटपट्ट्या घेऊन कसली तुम्ही मोजण्या करता? हे ऑलरेडी आहे ना तिथे. तू त्या पलीकडच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचा तुझ्याकडे असलेला थेसिस का?
प्रोजेक्ट काढ, त्याच्यात तुला मोजमापं मिळतील. मग तू कशा करता पहिल्यापासून मोजण्या करणं, मोजमापं घेणं, यात वेळ कशा करता वाया घालवतोस? यातनं काय साधतं सांग. आणि आपण रिझल्ट येऊ बघू की किती ऐतिहासिक वास्तू तुम्ही दुरुस्त केल्या, तर काही नाही कॉन्ट्रीब्युशन. मग हे फौल शिक्षण तुम्ही कधी थांबवणार आहात का नाही? बरं, जसं ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये शेती शिक्षण दिलं जातं, म्हणजे वास्तविक खेड्यातनं मूल उठलं सकाळी, लहान पोरसुद्धा बियांमध्ये खेळत असतं. बी रुजणं म्हणजे काय हे त्याला दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच कळायला लागतं की फुगतंय, त्यातलं कोंब येतोय बरं का. त्या ठिकाणी त्याला केशवसूत शिकवायचे आणि शेती मेलेल्या पुण्यात शेती शिकवायला लागायचं. बरं, तिथे कॉस्टिंग प्राइसिंग काही नाही. 1000 रुपये रोज मजुराला काय आहे, 1000 रुपये त्याच्या काय काकाचं जातं. हे जे शिक्षणातलं फोलपण आहे, आणि ह्या पायी तुम्ही कित्येक गोष्टींना बेसिक जे महत्त्व द्यायला पाहिजे होतं. उदाहरणार्थ शेतीला उद्योगाचा दर्जा द्या, का देत नाहीये तुम्ही? एरवी माझे शेतीबरोबर जर पूरक उद्योग असले तर स्लॅब ठरवण्याकरता शेतीचं उत्पन्न धरताना म्हणजे तुम्ही टॅक्स लावताच ना, इन्कम टॅक्स लावत नाही काय? ते सोडून तुम्ही उत्पन्न धरत नाहीये माझं, ते धरताच ना स्लॅबसाठी, म्हणजे त्याच्यावर तुम्ही टॅक्स बसवताच ना. मग हे दुटप्पी धोरण का? हे जेव्हा अशी दुटप्पी धोरणं बंद होती तेव्हा मुलांना वास्तवता कळेल. खेड्यातही अजून कुठलंही गवंडी काम, म्हणजे कसं आहे की आता ही चर्चा झाली, म्हणजे हे तुमचं आत्ताच्या काळामध्ये जे काही मत आहे ते तुम्ही प्रदर्शित केलं. आता आपण जो विषय घेतला व्यक्तिविशेष म्हणून, आता आपण नाना फडणवीसांच्या कार्याविषयी जाणून घेतोय, तर येणाऱ्या पिढीला त्यांची माहिती मिळावी म्हणून दरवर्षी आपण काही उपक्रम घेता का? आणि तुमचा जो वाडा आहे तिथं जे दप्तर आहे ते सर्वसामान्य माणसासाठी खुलं असतं का? ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला 70 साली दिलं गेलं. आता जे काही आहे, जो वाड्यातला भाग आहे तो हल्ली आम्ही दाखवतो, त्याच्याबरोबर ऑडिओ हे सगळं केलं. कुठे वाडा ते पण सांगा. नाना फडणवीसांचा वाडे अनेक ठिकाणी वाडा, ते पण सांगा कुठे कुठे वाचतो. अनेक ठिकाणी वाडे. तुम्ही काशीला गेलात तर दुर्गा घाटावर नानांचा वाडा आहे ना, तो आम्ही चौगुले शिपी विश्वासराव चौगुलेंना तो दिला. तिथे पुढे कायगाव टोकं म्हणून जे गाव तेही आज धरणात गेलं, पण जेव्हा धरणातलं पाणी नाहीसं होतं, अगदी कमी राहतं, त्यावेळेला वाडा, त्या ठिकाणी बांधलेली नानांनी बांधलेली धर्मशाळा, देवळं ही सगळी पूर्णपणे दृष्टोत्पत्तीच येतात. अशा अनेक ठिकाणी वाडे. वाडी म्हणून जे वेरूळच्या जवळ गाव आहे, आता त्याचं नाव बदललं आहे, तर तिथे मोठा 3 चौकी दंडडीत वाडा आहे नानांनी बांधलेला. इथे पुण्यात सुद्धा पहा, जी कुंजीर तालीम म्हणतात, ती कुंजीर तालीम म्हणजे तो भानूंचा वाडाच होता. फडतरे वाडा हा हे नानांचाच वाडा. कसं आहे की आता हा ऐतिहासिक गोष्टी आहेत आणि स्वातंत्र्यापूर्वीचं सगळं आहे. तर माझं म्हणणं एकच आहे की लोकांना नाना फडणवीस कळावेत म्हणून आम्ही उपक्रम घेत आहे. आम्ही एक आणि तुमचं एक उत्सव काशीमध्ये गणेश उत्सव जो चालतो, मला वाटतं काशीमध्येच ना, हो, तर त्याविषयी पण थोडंसं सांग. काशीत गणेशोत्सव नाही केलेला. आमची कुलदेवता आहे दुर्गादेवी किंवा शाकंभरी, तर ती आमची देवता आहे. तुम्ही दुर्गा घाटावर जर गेला तर दुर्गा घाटावर समोरच, म्हणजे अंतर अगदी 15 फुटाचं सुद्धा नाही, तिथे शाकंभरी देवीचं देऊळ आहे. मी ते ठिकाण निवडून मग वाडा बघतो. माझ्या शेजारीच हा खेरांचा वाडा, म्हणजे जे पानपतात मारले गेले त्यांचा वाडा, गोविंदपंत बुंदेले, मूळ आडनाव खेर, ते गोविंदपंत बुंदेलेंचा मला लागूनच वाडा. आणि असे त्या ठिकाणी भदैनी म्हणून जो भाग आहे तिथे अजूनही आमचं जमिनी आहेत. आता आपण जी
जी काही चर्चा केली ती अतिशय व्यवस्थित आणि बऱ्यापैकी सविस्तर चर्चा होती. तर पुढील काही भागांमध्ये या भागामध्ये आपण त्यांची पार्श्वभूमी समजून घेतली. पुढील काही भागामध्ये आपण प्रत्यक्ष वास्तुदर्शन हे सुद्धा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज जे तुम्ही मला या चॅनलच्या माध्यमातून जी माहिती दिली त्याबद्दल मी आपले व्यक्तिशः आभार मानतो आणि भविष्यामध्ये देखील असे उपक्रम घेण्यासाठी आपण लोकांना जेव्हा केव्हा कोणी येईल तेव्हा त्यांना सविस्तर माहिती द्यावी अशी पण मी तुम्हाला विनंती. तुम्ही मेळवलीला गेलात की